अच्छा, म्हणजे लोक जे फेकून देतात त्याचा वापर करून तुम्ही हे पुणेकरांना गेले 18 वर्ष भावलेलं आहे। तर आमच्याकडे असे व्हरायटी आहे, वारली आर्ट आहे, गोंद आर्ट आहे। काय एकावर एक फ्री काय चाललंय? आपण एकावर एक फ्री, तर तसे स्लिंग्स आहेत, तोरणं आहेत। आपण बघू शकता आम्ही ही सुतळीपासून चप्पल तयार केली आहे। हा वरचा बेस तुम्ही बघत आहात, तो आपण हाताने प्रदर्शन भरलं पाहिजे आणि भीमतडीचा जन्म झाला। तर मंडळी नमस्कार, आज आपण आलोय महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या जत्रेत, जिथे ग्रामीण भागातील आणि महिला जे उद्योजक आहेत त्यांना शहरी लोकांपर्यंत जोडणाऱ्या या भीमतडी जत्रेमध्ये। ग्रामीण भागातली ही जत्रा गावात नाही भरली आहे, ही भरली आपल्या पुण्यामध्ये। ग्रामीण भागातले जे उद्योग असतात, जे महिला उद्योजक असतात, त्यांना शहरी भागात किंवा शहरी लोकांपर्यंत जोडण्याचा हे काम या भीमतडी जत्रेमध्ये होतं। पण बघणार आहोत की इथे काय आहे आणि ही जत्रा भरली आहे नेमकी, तर त्याच्यामध्ये काय काय आपण बघू शकतो इथे। नमस्कार, आपण आलोय आज महाराष्ट्रातल्या किंवा आपण बोलू शकतो की भारतातल्या देखील खूप मोठ्या जत्रेमध्ये, जिथे ग्रामीण भागाला शहरी भागापर्यंत जोडण्याचं काम करतायत। आणि हे काम ज्या करतायत सुनंदा पवार मॅम आपल्यासोबत आहेत। तर भीमतडीच्या या मॅम एवढ्या मोठ्या पसाऱ्याकडे बघता सुरुवात छोटी झाली असेल, आणि ती सुरुवात आणि हा एवढा मोठा जो तुम्ही कार्यक्रम आज करताय, तर ही जर्नी कशी होती आणि या भीमतडीमध्ये लोकांना काय बघायला मिळू शकतं? एकतर हा 18 वर्षाचा म्हणजे कोविड धरून 20 वर्षाचा प्रवास आहे हा सगळा। महिलांसाठी काम करून बचत गट एकत्र करणं, त्यांना ट्रेनिंग देणं, मग महिला काहीतरी करायला लागल्या, मग त्याला काहीतरी मार्केट कुठेतरी अवेलेबल झालं पाहिजे, मग याचं कुठेतरी प्रदर्शन भरलं पाहिजे आणि भीमतडीचा जन्म झाला। अच्छा, मग आम्ही पुण्यामध्ये आलो। पहिलं या ग्राउंडवर करत नव्हतं, कारण हे ग्राउंड तेव्हा देत नव्हती, तर शेती होती, तर आम्ही जुनं जे छोटं ग्राउंड आहे त्याच्यावरती भीमतडी जत्रा करायचो आणि तेव्हा सगळंच फ्री होतं। अच्छा, आणि तिकीट नव्हतं, महिलांना हे नव्हतं, काही नव्हतं। 250-300 म्हणजे ती पण अशी 200 स्टॉलची असायची। अच्छा, पण कमी जागेमध्ये खूप कंजेस्टेड ती जत्रा भरायची आमच्या इथं। आणि मग हे ग्राउंड आम्हाला मिळालं। मग खरं तर ग्राहक आणि उत्पादक याच्यामधला दुवा आम्हाला साधायचा होता। लोकांपर्यंत ग्रामीण भागातले प्रॉडक्ट आम्हाला पोचवायचे होते आणि महिलांना या माध्यमातून त्यांच्या हातामध्ये 2 पैसे येतील आणि आत्मविश्वास येईल, ही गोष्ट भीमतडीला साध्य करायची होती। त्यामुळे भीमेच्या काठचा प्रदेश हा सुपा परगण्याचा बारामतीचं नाव आहे, त्यामुळे बारामतीने भरवलेली जत्रा, तर बारामती म्हणण्यापेक्षा भीमतडी, त्यामुळं भीमतडी जत्रा हा विषय आहे। आणि 18 वर्षामध्ये खूप मोठा पल्ला भीमतडीने गाठला, जे मला अपेक्षित होतं। यातनं महिला उभ्या राहिल्या पाहिजेत आणि ग्रामीण आणि शहर याचा एक कुठंतरी बांध घालण्याचा प्रयत्न या भीमतडी जत्रेने केला आहे। नमस्कार सर। नमस्कार सर, शबरी आदिवासी वित्त हे जे आपलं स्टॉल आहे आता, इथे काय काय आहे विकण्यासाठी? सर, आपलं शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळ काय करते ना, जे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन किंवा आपले जे ग्रुप्स आहे ट्रायबल कम्युनिटीचे ऑल ओव्हर महाराष्ट्र, त्यांना फंडिंग करत असतं। अच्छा, कारण त्यांना एक ते आपला उद्योग उभा करतील आणि त्यावरून आहे ना त्यांचं थोडं लाईफ थोडं इन्क्रीज होईल, त्यांचं म्हणजे जीवनमान। तर काय काय प्रोडक्ट्स आहेत आता आपल्या इथे? प्रोडक्ट्समध्ये आहेत ना आपले जे मोहाचं फूल असतं त्यापासून बनवलेले वेगवेगळे प्रोडक्ट। हे बघितलं मोहाचं ऑइल आहे, हे मोहाचं सिरप आहे। अच्छा, हे नॅचरल स्वीटनर। परत ह्याच मोहापासून आहे ना आपण सोप बनवला आहे। त्याच्यानंतर हे मॉइश्चरायझर बनवलं आहे मोहाच्या फुलापासून, हां, त्याच्या तेलापासून। त्यानंतर आपण इंडियातलं फर्स्ट आता मोहाची वाईन आपण लॉन्च करतोय। ही अजून कुठेच नाही? अजून कुठेच नाही, इंडियातलं फर्स्ट आहे। ठीक आहे, त्यानंतर मोहापासून आपण लड्डू बनवलेले आहेत। अच्छा, मोहाचे हे मनुके, जसे आपले द्राक्षाचे मनुके असतात ते मनुके। त्यानंतर मोहापासून आपण चॉकलेट पण बनवलं आहे। नागझिरा पिटेझरी इथे अनघा पुरंदरे आणि किरण पुरंदरे हे गोंड आदिवासींसाठी काम करतात।
आणि जंगलाव्यतिरिक्त त्यांना अजून ॲडिशनल इन्कम पाहिजे म्हणून ते त्या लोकांना शिकून तयार करतात आणि आम्ही त्यांच्यासाठी व्हॉलंटियर्स म्हणून काम करतो. आपल्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रोडक्ट्स आता आहेत? आपल्याकडे जास्ती करून डेनिम जीन्स आहे आणि त्याच्यावरती गोंड आदिवासींनी पेंटिंग केलेलं आहे त्यांच्या पद्धतीने. तर तसे स्लिंग्स आहेत, तोरणं आहेत, नंतर ओढण्या आहेत, स्टॉल आहेत, अशी खूप व्हरायटी आहे आपल्याकडे. मी बारामतीवरून आलो आहे. आपण बघू शकता आम्ही ही सुतळीपासून चप्पल तयार केली आहे. हा वरचा बेस तुम्ही बघत आहात तो आपण हाताने पूर्णपणे विणलेला आहे. आपण अशा पद्धतीमध्ये विणतो, तुम्ही तिथं बघू शकता. आणि तो विणल्यानंतरनं आपण हा रबर सोल जो दिसतोय तुम्हाला, हा रबर सोल साईज वाईज कट करून घेतो. त्याच्यानंतर ही वेलवेट आहे ह्याच्यावरती, हे वेलवेट आपण त्याच्यावरती पेस्ट करतो आणि नंतर हा विणलेला भाग ह्याच्यावरती बसवतो आपण पूर्णपणे. आणि त्यानंतर आपली चप्पल तयार होते. आणि त्याच्यामध्ये आपण हे 6 कलर्स काढलेले आहेत, कलर कॉम्बिनेशन काढलेलं आहे. अच्छा. तर हे साईजमध्ये तुम्हाला 7 पासून ते 12 नंबरपर्यंत प्रत्येक नंबरमध्ये अवेलेबल आहे. ह्याच्यामध्ये ग्रीन कलर आहे, ब्राऊन आहे, रेड आहे, ब्लॅक कलर एक आहे. आता हे दुसरं आपण कलर कॉम्बिनेशन म्हणजे लेडीजमध्ये काढलेलं आहे, प्युअर लेदरमध्ये आहे हे. अच्छा. हे घालायला एकदम लाईट वेट आणि सॉफ्ट आहे. म्हणजे तुम्ही बाकीचं लेदर बघता ते वेटला असतं, हे पूर्ण सॉफ्ट आणि लाईट वेट आहे. आणि प्राइसिंग काय आहे सर? प्राइसिंग आपली 1000 पासून ते 5000 पर्यंत प्राइसिंग आहे. आता तुम्ही आल्यापासून इथं बघत असाल शहरातली अनेक वेगवेगळ्या घटकातली लोक इथं आहेत आणि जे काय बघतात ते अगदी तुम्ही गेटपासून पाहिलं असेल, गेटचं डेकोरेशन, त्यानंतर शेळ्या आहेत, कोंबड्या आहेत, आप्पासाहेबांची सगळी माहिती तिथं आपण डिस्प्लेला लावली. एका संस्थेच्या वतीने ही जत्रा भरवली जाते, तर त्यांना हा ट्रिब्यूट आहे या वर्षीची भीमथडी जत्रा. त्यामुळे या जत्रेमध्ये 350 स्टॉल आहेत. त्याच्यामध्ये 26 स्टॉल हे शेतकऱ्यांचे आहेत आणि कंपन्यांचे आहेत, शेतकरी कंपन्यांचे आहेत. आणि 87 स्टॉलची फूड फेस्टिवल आहे, खाद्य महोत्सव आहे. आणि मधला भाग आहे तो सगळा 18 जिल्ह्यातून आलेल्या महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंची बाजारपेठ आहे. त्याच्यामध्ये काही महिलांना आपण फायनान्स केला आहे, काही महिलांना आपण ट्रेनिंग दिलं आहे, उदबत्त्याचे काही स्टॉल आलेले आहेत. या महिलांना आपण ट्रेनिंग देऊन त्यांना आपण बँकेला जोडून देऊन सबसिडी मिळवून दिलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून ह्या महिलांनी उदबत्त्या आणि काही गोष्टी केलेल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातल्या महिलांना व्यासपीठ देण्याचं, त्यांना मार्केट देण्यासाठी ही जत्रा भरवली जाते. फार कमी महिला की त्या शहरात नाही इथं आलेल्या आहेत. आता हे सिलेक्टचं दालन हे युनिक आहे, हे वेगळंच आहे. लूम, नॅचरल कलर, असं हे सगळं प्युअर आहे, ज्याला आपण सोनं म्हणूयात. त्यामुळे हे आहे ते या ज्या संस्था इथं आल्यात 12 राज्यातून, या आलेल्या संस्थांवर हजारो महिला आणि पुरुषांचे आयुष्य डिपेंड आहेत. कारण त्या तिथं कष्ट करतात तेव्हा ते कापड इथं आलेलं आहे. बरोबर. हातमाग या कन्सेप्टला इथं सिलेक्टच्या माध्यमातून आपण खूप मोठं प्रमोशन करतो आहे आणि पुणेकरांना ते भावतं आहे, आवडतं आहे. आणि आतमध्ये सगळं आहे ते महिला बचत गट आहेत. म्हणजे घरात लागणारे मसाले असतील, त्यानंतर उन्हाळ कामं असतील, काही कलाकुसरीच्या गोष्टी आहेत, काही पॉवरलूमवर तयार झालेल्या काही अनेक गोष्टी महिलांनी आणल्या, स्वतः काही तयार केलेलं आहे. 2 वर 3 फ्री, 2 वर 3 फ्री, 2 वर 3 फ्री. मॅम, हे युनिव्हर्सल ड्राईव्हमध्ये आपल्याकडे काय काय आहे आता विकायला आणि आपण कुठून आलात? आमची कंपनी पुणे बेसच आहे, युनिव्हर्सल ड्राईव्ह्स. आमच्याकडे ऑल ओव्हर इंडिया जे ट्रायबल आर्टिशन्स आहेत ते आमच्याशी जुडलेले आहेत आणि आम्ही त्यांचं प्रॉडक्ट घेऊन डायरेक्टली आमच्या वेबसाईट थ्रू ग्लोबली सप्लाय करतो. तर आमच्याकडे असे व्हेरायटी आहे, वारली आर्ट आहे, गोंद आर्ट आहे, परत बॅम्बू बॉटल्स आहेत, नागालँडची नागा ज्वेलरी आहे. एखादं युनिक प्रॉडक्ट आम्हाला दाखवा ना की जे रेअरली मिळेल किंवा तुमच्या इथे स्पेसिफिकली मिळतं असं काहीतरी. आता सध्या तरी हे बघा, फॉर एक्झाम्पल तो डिअर जर तुम्हाला बघायचा असेल तो पेपर मॅशनी बनवलेला आहे. असं म्हणजे लोकांना सहज असं वाटत नाही की ती पेपरनी बनवलेली क्रिएटिव्हिटी आहे. आणि वाडली आर्टिशन्सनी हे सगळ्या गोष्टी हँड पेंटेड केलेल्या आहेत. तर ह्याच्यामध्येही खूप साऱ्या व्हरायटी आहेत, ते तुम्ही बघू शकता. हाय मॅम, कल्पवृक्षमध्ये आपल्या इथे काय काय आहे आता विकायला? आत्ता इकडे सध्या आपल्या स्टॉलवरती कोकोनटच्या म्हणजे नारळाच्या करवंटीपासून बनवलेले सगळे हँडीक्राफ्ट्स आहेत. जसं की आपला टिश्यू पेपर होल्डर आहे, डेकोरेटिव्ह वस्तू आहेत, आईस्क्रीम बाउल्स आहेत, सोप डिश, पेन स्टँड, ह्या सगळ्या गोष्टी यांच्यामध्ये खाऊ शकतो असे बाउल्स आहेत. प्लांटर्स आहेत, हँगिंग प्लांटर, लॅम्प आहे,
अच्छा, म्हणजे लोक जे फेकून देतात त्याचा वापर त्याचा करून आपण तुम्ही वापर करतो खूपच आहे. अट्रॅक्टिव्ह गोष्टी बनवताय. एक्झॅक्टली, म्हणजे नारळाची खरं तर हेल्थ वाईज पण आणि बाकीच्या बाबतीत सुद्धा खूप सारे फायदे आहेत. आता आपल्या इथे काय प्राइसिंग पासून वस्तू सुरू होतात? साधारण 150 पासून सुरू काय आहे 150 ला आपल्या इथे? 150 ला हे अगरबत्तीचं उदक स्टँड आहे. काही स्टार्टअपची काही उद्योजक इथे आलेले आहेत, तरुण ग्रामीण भागातले, की BSc ॲग्री झाले, MSc ॲग्री झाले आणि आता मी हा प्रॉडक्ट घेऊन मी स्टार्टअप करतोय चांगल्या उद्योग व्यवसायाचा, तर त्यांना इथं व्यासपीठ आपण दिलेलं आहे, प्लॅटफॉर्म दिलेला आहे. एका छोट्या भागामध्ये हे सगळं भरत होतं, खूप थोडे स्टॉल्स असतील, कमी लोक येत होते आणि आज जर तुम्ही बघाल तर इथे खूप जास्त प्रमाणात स्टॉल्स देखील आहेत आणि ग्राहक देखील त्याच स्केलला येतो इथे. तर हे बघून तुम्हाला कसं वाटतं? माझं स्वप्न होतं किंवा आम्ही धडपड काय असते की भीमथडीचं डेकोरेशन, भीमथडीचं गेट कसं असलं पाहिजे, आतलं वातावरण कसं असलं पाहिजे, स्वच्छता, कचरा, नंतर इथली सगळी जी काही तुम्ही आता पाहताय सगळं हे पुणेकरांना गेले 18 वर्ष भावलेलं आहे. बरोबर. त्यामुळे दरवर्षी आमचं जबाबदारी वाढते की नवीन काहीतरी घडलं पाहिजे इथं. त्यामुळं गेट, थीम या सगळ्या गोष्टीचा आम्हाला 6 महिने आधी विचार करून हे डेकोरेशन करावं लागतं. त्यामुळं हे सगळं नवीन आम्ही देण्याचा प्रयत्न ह्याही वेळेला केला आहे. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन. आणि आदिवासी भागातले कलाकार येतात, काही फोक डान्सेस येतात, उद्यापासून होतील. आमचा ख्रिसमस ट्री तुम्ही बघितला असेल तर त्याच्यामध्ये सॅलड लावलेत, आपण सगळे भाज्या लावलेल्या आहेत त्याला. अच्छा. कारण परवा दिवशी आपला नाताळ आहे, त्यामुळे न्यू इयर आणि ह्याचं पण सेलिब्रेशन आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे खूप बारकाईने बघून कुठेही वातावरण, पर्यावरण किंवा ह्याला कुठेही धक्का नाही लागणार एवढी काळजी तरी आम्ही इथं घेतो. आणि दरवेळेला आम्ही काही ना काहीतरी सामाजिक मेसेज पण दिलेला आहे. पहिला अगदी सुरुवातीला आम्ही कचऱ्यावरनं, स्वच्छतेवरनं, मुलगी वाचली पाहिजे, मुलगी शिकली पाहिजे. आता एक मधमाशी बघितली असेल की मधमाशी जगली पाहिजे. मधमाशी जगली तर तुम्ही जगणार आहात. एवढासा कीटक आहे, पण अजून आपल्याला कळत नाही की तो कीटक आपल्याला कसा जगवणार. मग त्याची सगळी माहिती तिथे आहे. काय एकावर एक फ्री काय चालेल? आपण एकावर एक फ्री अगरबत्ती देतोय. तसंच हे जे धूपस्टिक आहेत अशा पद्धतीचे, हे धूपस्टिक पण आपण एकवर एक फ्री देतोय. अच्छा. त्याच्यामध्ये हे जे फ्लेवर्स आहेत आपल्याकडे टोटल 26 प्रकारचे फ्लेवर्स आहेत. त्याच्यामध्ये आपण एकवर एक फ्री आणि 2वर 3 फ्री अशी ऑफर ठेवलेली आहे. ही जी ऑफर आहे ही वृंदा अगरबत्ती वीरा इंडस्ट्रीजच्या माध्यमातून आपण भीमथडीच्या जत्रेसाठी येणाऱ्या सर्व लोकांसाठी आपण ही ऑफर ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे भीमसेनी कापूर, लोबाण अगरबत्ती, सांभरणी धूप कप, समयवात, फुलवात अशा वेगवेगळे पूजा साहित्यासाठी लागणारे अगरबत्तीची काय स्टार्टिंग रेंज आहे? याच्यामध्ये 50 रुपये स्टार्टपासून आपण अगरबत्ती देतोय. ते डायरेक्ट आपले 150 रुपये, 200 रुपये, 70 रुपये अशा पण अगरबत्त्या आहेत आपल्याकडे. तर मॅम, जी प्रेक्षक आपल्याला बघतात त्यांना तुम्हाला काय मेसेज देत आहे? मला सगळ्यांना विनंती करायची की आज दुसरा दिवस आहे जत्रेचा. उत्तम प्रतिसाद आहे लोकांचा. खूप छान पद्धतीने सगळं सुखरूपपणे पार पडतं आहे. लोक खूप येतात आहे. जत्रेला या, थोडा वेळ लागेल, गर्दी आहे, पण शॉपिंग करा. थँक्यू मॅम.